Hello, how are you doing today? Hope you're doing very good. It's really raining constantly and it's really beautiful outside. पण डेफिनेटली स्टक इन होम झाल्यासारखं वाटतंय. पण हरकत नाही. आपण आपलं काम करत राहूया. The last lecture, we studied about floods, cyclones, earthquakes, and many other forms that were a natural disaster, and how we can cater the needs or the preparedness during, after, and before those disasters. We have seen the do's and don'ts when these disasters are happening or will be happen, and that's why today we are going to see this next disaster, avalanches. Avalanches याचं अगदी साधं सोपं मिनिंग म्हणजे लँडस्लायडिंग सारखं असं आपण म्हणू शकतो. बरोबर. मात्र हे लँडस्लायडिंग हिमनदीचं असतं किंवा स्नो बर्फाचं असतं. सो avalanche is sudden drastic flow of snow down a slope occurring when either natural triggers such as loading from new snow or rain overload the snowpack. म्हणजे जेव्हा नॅचरली स्लोपवरनं बर्फ घसरून नॅचरली त्याच्या आसपासच्या त्याला आपलं स्नोबॉलिंग म्हणतात, म्हणजे नवा स्नो त्यात मिक्स होतो, रेन या सगळ्यामुळे बर्फ घसरतो. Avalanches are most common during the winter or spring, but glacier movements may cause ice avalanches during summer too. ग्लेशियर म्हणजे हिमनदी. हिमनदी जेव्हा मूव्ह करते, ती जसं नॉर्मल नदीप्रमाणेच वाहते, फक्त तिच्या वाहण्याचा वेग कमी असतो. सो त्या हिमनदीची जी मूव्हमेंट असते, ती समरच्या ड्युरिंग, कारण ती जास्त वितळायला लागते, ती फ्लो व्हायला लागते. त्यामुळे खूपदा अव्हलॅन्चेस होतात. पण जनरली विंटर किंवा स्प्रिंग टाईममध्ये हे जास्त प्रमाणावर दिसून येतात. काय इल इफेक्ट आहेत त्याचे? Avalanches cause loss of lives and can destroy settlements, roads, railways and forests. असा विचार करा की रिसेंटली उत्तराखंडमध्ये एक अशाच प्रकारे अवलांच झाला होता आणि त्यात अख्ख्या धरणाच्या इथे काम चालू होतं, जो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता तिथे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतक्या कमी सेकंदात लोड आलं की काही कळायच्या आत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. Powerful avalanches have the capacity to entrails ice, rock, trees, other materials on the mountain slope. Avalanches are primarily composed of flowing snow and are distinct from mudslides, rock slides. Avalanches are not rare or random events and endemic to any mountain range that accumulates a standing snowpack. It's a snowpack. असा विचार करा की मध्ये नुसताच चिखल नसतो, त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शक्ती असते. झाडं, घरं, मोठ्या मोठ्या कार्स, मोठे मोठे दगड, हे सगळेच्या सगळं वाहून नेण्याचे. त्याच्या बरोबरीने त्याचं डिस्टिंक्ट आपण वेगळे पण दाखवू शकतो, कारण चिखलच नाहीये फक्त, दरड पण नाही कोसळली, तर चक्क अख्खा बर्फच्या बर्फ, ज्यात पाण्याचीही शक्ती एकवटलेली असते, ते वाहून काय आपण म्हणू ना, पर्वताच्या तळापर्यंत येतात किंवा त्याहूनही पुढे जातात. Avalanches can only occur in a standing snowpack. Typically, winter sessions and high altitudes, or both have weather that is sufficiently unsettled and cold enough for precipitated snow to accumulate in the seasoned snowpack. A rapid rise in temperature to a point significantly above the freezing point of water may cause avalanche formation at any time of the year. Since avalanches are very destructive in nature, preventive measures to mitigate the effects and use of a safety measures are very important. असा विचार करा, कुठलाही हा डिझास्टर जो काही आपण बघतोय, ते सगळेच्या सगळे डिझास्टर इतक्या मोठ्या प्रमाणावरती ड्रेडफुल आहेत, ते इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. जर समजा एखाद्या परिसराचं तापमान, जिथे स्नो आहे, बर्फ आहे, ते अचानक वाढलं, तर आपोआपच तिथला जो
बर्फ आहे तो वितळायला सुरुवात होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही जी स्नो स्लाइडिंग आपण म्हणतो किंवा अव्हलांचेस ते होतात. डेफिनेटली यासाठी आपल्याला काही मिटिगेशन पॉइंट ठरवायला लागतात. हे हा जो डिझास्टर आहे त्याचा इफेक्टिव्हनेस कमी करण्यासाठी. सो रिस्क रिडक्शन मेजर्स कसे असतात तर these risk reduction measures are generally employed in areas where avalanches pose a significant threat to people, such as ski resorts, mountain towns, roads and railways. म्हणजे कुठल्या कुठल्या माध्यमातून तर रस्ते, रेल्वे, स्की रिसॉर्ट, स्कीइंग हा एक वेगळ्या प्रकारचा खेळ आहे, तुम्हाला माहित असेल. सो स्की रिसॉर्ट्स आणि माउंटन विलेजेस म्हणजे अशी डोंगराळ भागात असणारी विलेजेस, या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर धोका असतो avalancheचा. So there are number of ways to prevent avalanches and lessen their power and destruction. Some of preventive measures are as follows. First काय measure? The simplest active measures is by repeatedly traveling on snowpack. As snow accumulates, this can be means of a boot packing or ski cutting or machine grooming. So अतिशय सोपी गोष्ट म्हणजे जिथे बर्फ साठून राहतो तिथून सतत ट्रॅव्हलिंग होत असतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टीला बूट पॅकिंग, स्की कटिंग किंवा मशीन ग्रूमिंग असं म्हटलं जातं. हं? जेव्हा अशा प्रकारच्या बर्फामध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सप्लोजिव्ह वापरले जातात. एक्सप्लोजिव्ह आर युज्ड एक्सटेन्सिव्हली टू प्रिव्हेंट avalanches by triggering smaller avalanches that break down instabilities in snowpack and removing overburden that can result into larger avalanches. तसे छोटे छोटे ब्लास्ट करून, एक्सप्लोजन करून तिथला जो घसरणारा भाग असतो, जो जास्त वेटचा असतो, तो कंट्रोल करता येऊ शकतो. स्नो फेन्सेस अँड लाईट वॉल्स कॅन बी यूज टू डिरेक्ट प्लेसमेंट ऑफ स्नो. म्हणजे योग्य प्रकारे बर्फाचे काय म्हणू आपण त्याला एक कंट्रोल करण्यासाठी स्नो फेन्सेस वापरले जाऊ शकतात. हलक्या अशा भिंती वापरता येऊ शकतात. Sufficient density of trees can greatly reduce the strength of avalanches. Therefore, trees can be planted and they can be conserved to reduce strength of avalanches. झाडामध्ये अडकतो ना पुढे पुढे जाताना बर्फ, आपोआपच त्याची जी शक्ती असते डिस्ट्रक्ट करायची काही, ती कमी होते आणि म्हणून अशा परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं हेही गरजेचं आहे. द नेक्स्ट पॉइंट इज टू मिटिगेट. दॅट मीन्स हाऊ वी कॅन डू द मिटिगेशन. सो इफेक्टिव्ह वे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स क्रिएट करू शकतो. स्नो नेट असतं त्याच्यानंतर ते जनरली वायर्स पासून बनवलेलं असतं. ओव्हरऑल त्याच्यामुळे आपण जसं दरड कोसळताना बघतो तर तिथे ती असे जाळी लावलेल्या असतात. कोकण रेल्वेच्या रस्त्यात पण अशा प्रकारच्या जाळ्या लावलेल्या आहेत. सो तशाच स्नो नेट लावणं, स्नो फेन्स म्हणजे फेन्स अर्थात कुंपण, अशा प्रकारचं स्ट्रक्चर उभं करणं की ज्यामुळे एक काय त्याच्यात स्टील, वूड आणि प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट वापरून एक परपेंडिक्युलर टू स्लोप वालं बनवलं जातं. बीम टाकून डाऊन हिल साईडला म्हणजे उतारावर बनवलं जातं. आपोआपच तिथे बर्फाला धरून ठेवण्याची, अडवण्याची क्षमता असते. नेक्स्ट पॉइंट इज avalanche डॅम्स. सो अशा प्रकारे इंडस्ट्रियली मॅन्युफॅक्चर्ड बॅरियर्स क्रिएट करणं, लँडस्केप्ड बॅरियर्स टू स्टॉप द डिफ्लेक्ट avalanches. म्हणजे असा विचार करा की जे मोठ्या प्रमाणावर वाहून आलेला मलबा म्हटलं जातं त्याला, कारण ते नंतर वितळल्यावर त्याचा चिखल होतो. सो अशा प्रकारे एखादं स्ट्रक्चर पृथ्वीवर असं म्हणण्यापेक्षा काय म्हणूया आपण त्याला, जमिनीवर तयार करणं, ज्याचा दगडांचा आणि कॉन्क्रीटचा वापर करून डॅम सारखं, की त्याच्यामुळे स्नो अडून राहील. आणि अर्थ माउंट्स. ओकेजनली अर्थ माउंट्स आर प्लेस इन avalanches पाथ टू स्लो इट डाऊन. म्हणजे थोडक्यात या सगळ्या प्रकारचा वापर करून वाहणाऱ्या बर्फाची गती थांबवण्याचं काम करता येऊ शकतं. देन सेफ्टी इन avalanche टेररिन म्हणजे असा जो एरिया जिथे avalanches होऊ शकतात तिथे काय प्रकारची सेफ्टी. तर पहिली गोष्ट, कुठल्याही माणसाला ही जेव्हा रिस्क असते तेव्हा avalancheची, तेव्हा त्यांनी केअरफुली
ट्रॅव्हल करायचं असतं स्लोपवरनं, दे शुड नॉट ट्रॅव्हल अंडर कटिंग स्लोप्स, दॅट इज एरियाज वेअर स्नो पॅक इज अंडर टेन्शन. म्हणजे जेव्हा असं मोठ्या प्रमाणावरचा बर्फाचा साठा स्नो पॅक हा त्याला काही होऊ शकतं अशी वेळ आहे, तेव्हा डेफिनेटली अशा अंडर टेन्शन असलेल्या वातावरणात त्यांनी थांबणं गरजेचं आहे. देन staying away from weaknesses like exposed rocks and avoiding areas of slopes that expose one to terror and traps, right? नेक्स्ट वन इज ग्रुप मॅनेजमेंट. म्हणजे ओव्हरऑल एका ग्रुपची कशी काय मॅनेजमेंट करावी. जरा एक सेकंद वाचा बरं हे. येस, करेक्ट. सो असा विचार करा की अशा प्रकारे जेव्हा एखाद्या ग्रुपसाठी, अख्ख्या कम्युनिटीसाठी अव्हलॅन्चेसचा रिस्क आहे ती कमी करणं, हे त्याच्यासाठी काय काय करायला लागेल. सो मिनिमायझिंग द नंबर ऑफ पीपल ऑन द स्लोप. म्हणजे जर अशा वेळी त्या स्लोप किंवा त्या रस्त्या अव्हलॅन्सच्या रस्त्यात मार्गात जितके लोक आहेत ते कमी करणं, कमीत कमी लोकांना त्या मार्गात ठेवणं. मेंटेन सेपरेशन फ्रॉम वन अनदर. म्हणजे योग्य प्रकारे एकमेकांपासून लांब राहणं असं म्हणण्यापेक्षा अशा अशा काय म्हणू, अशा वेळी योग्य जागा निवडणं. आयडियली वन पर्सन शुड पास ओव्हर द स्लोप इन टू अन एरिया प्रोटेक्टेड फ्रॉम द अव्हलांच हजार्ड बिफोर नेक्स्ट वन लिव्स द प्रोटेक्टिव्ह कव्हर. सो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जात असता तेव्हा एक माणूस पुढे पूर्ण पोचल्याशिवाय मागच्याने निघायचं नाही. थोडक्यात अशा प्रकारे सेपरेशन किंवा मेंटेन डिस्टन्स करता येतं. रूट सिलेक्शन शुड ऑल्सो बी कन्सिडर्ड what dangers lay above and below the route and the consequences of the unexpected avalanches. सो अशा प्रकारे रस्ता निवडला पाहिजे की ज्यात कमीत कमी अव्हलॅन्च होण्याची शक्यता आहे. स्टॉप ऑर कॅम्प ओनली इन अ सेफ लोकेशन्स. जिथे तुम्ही कॅम्प आउट कराल ते सेफ लोकेशन असावं. जेव्हा तुम्ही कॅम्पिंग करताय तेव्हा एस्केपिंग रूट म्हणजे सेफ्टीचा रस्ता कोणता आहे बाहेर पळून जाण्याचा इमर्जन्सीच्या वेळी, हे आधी प्लॅन केलं पाहिजे. इट इज जनरली रेकमेंडेड नॉट टू ट्रॅव्हल अलोन बिकॉज देर विल बी नो वन टू विटनेस युअर ब्युरियल अँड स्टार्ट रेस्क्यू. सो असं म्हटलं जातं की जनरली या अशा प्रकारच्या स्नोई क्लॅड माउंटन्समधून फिरताना कधी एकट्याने फिरू नये. ग्रुप असावा सो दॅट जर समजा असं काही झालं आणि आपण गाडले गेलो बर्फात किंवा जिथे आपण कुठेतरी अडकलोय असेल, तेव्हा आपण कुठे अडकलो हे कोणाला तरी माहिती असेल आणि त्यामुळे रेस्क्युइंग ऑपरेशन, मदतीचं जे कार्य असतं ते पटापट करता येईल. त्याच्यानंतर वेअर वॉर्म गिअर टू डिले द हायपोथर्मिया इफ ब्युरिड. म्हणजे नेहमी जर समजा तुम्ही अडकू शकाल ही गोष्ट विचारात घेऊन गरम कपडे वापरावेत. There must be a good communication within a group, including clearly communicating the decisions about safe locations, escape routes, and slope choices. म्हणजे असा विचार करा की तुमच्या ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन असलं पाहिजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या एरियातून ट्रॅव्हल करताय. प्रत्येकाला सेफ लोकेशन्सची माहिती असली पाहिजे, इमर्जन्सीच्या वेळी वापरायच्या एस्केप रूट्सची माहिती असली पाहिजे आणि अशा वेळी कुठल्या प्रकारचे स्लोप चॉईसेस घेतले पाहिजेत हेही माहिती असलं पाहिजे. रिस्क फॅक्टर अवेअरनेस. It involves gathering and accounting for a wide range of information, such as meteorological history of the area, the current weather, and the slow condition, social and physical conditions of the group. सो ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मिटिरिओलॉजिकल कंडिशन्स, त्या एरियाची काय हिस्ट्री आहे, काय पूर्वी घडलंय तिथे, तिथे जॉग्राफिकल कंडिशन कशी आहे, फिजिकल कंडिशन ग्रुपची कशी आहे, मेंटॅलिटी काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रिप प्लॅन केली पाहिजे. लीडरशिप. इट रिक्वायर्स वेल डिफाईन्ड डिसिजन मेकिंग प्रोटोकॉल्स दॅट यूज द ऑब्झर्व्ड रिस्क फॅक्टर्स. These decision making frameworks are taught in variety of courses provided by national avalanche resource centers. So जेव्हा आपण एखाद्या गोष्टीतलं डिसिजन मेकिंग करत असतो तेव्हा लीडरशिप, कोणी त्याच्यावर फायनल डिसिजन घेतला किंवा घेतला जाईल हे खूप पक्क असलं पाहिजे.
जो लीडर असेल त्याला या सगळ्याची अत्यंत नीट माहिती असली पाहिजे. Then there is control measures. In many areas, regular avalanches tracks can be identified and precautions can be taken to minimize the damage, such as prevention of development in these areas. The construction of avalanche shades over exciting roads and railway, and the use of tunnels for a new road and rail links. म्हणजे ओव्हरऑल कुठून पूर्वापार पद्धतीने हा स्नो वाहतोय, ही हिमनदी वाहतीये, ह्याचा अंदाज घेऊन मग आपला रूट प्लॅन केला पाहिजे. नव कन्स्ट्रक्शन्स असतील तर तीही तशाच प्रकारे प्लॅन केली पाहिजे. सो तुम्ही बघू शकता की जेव्हा अव्हलॅन्चेस आहेत तर त्या प्रकारे त्याचे इफेक्ट काय असू शकतात, ते कमी करण्यासाठी काय प्रकारची सेफ्टी मेजर्स वापरली पाहिजेत, अशा प्रकारचा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. ओके. देन आपण ह्याच्या पुढे जे बघणार आहोत, आतापर्यंत आपण नॅचरल डिझास्टर्स बघत होतो. आज इन द सेन्स याच्या पुढे आपण मॅनमेड डिझास्टर्स बद्दल बघणार आहोत. काय काय त्यात, तर न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्स आहेत. त्याच्या बरोबरीने केमिकल इंडस्ट्रीजमध्ये होणारे ऍक्सिडेंट्स आहेत. आणि अशा प्रकारे नंतर आपण हायब्रिड डिझास्टर्सकडे वळणार आहोत. ओके. सो आज आपण अव्हलॅन्चेस बघितलं. उद्यापासून आपण मॅनमेड डिझास्टर्स आणि हायब्रिड डिझास्टर बघायला सुरुवात करूया. ओके. सो प्लीज कीप स्टडिंग. मी तुम्हाला काही केस स्टडी पाठवणार आहे. अर्थात तुमच्या ग्रुपवरती ते येतील. ते वाचून ठेवा. त्या घटनांबद्दल गुगलवरून माहिती काढा आणि प्लीज पुढच्या क्लासमध्ये मला सांगायला विसरू नका. टिल देन बाय. हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. And please take care. Bye bye.